सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या आरक्षण मुद्द्यावरती भिवंडीमध्ये आज ओबीसी निर्धार मेळावा होतोय आणि भिवंडीतील ओबीसी निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते कसोशीने प्रयत्नाला लागलेले आहेत। दुपारी 3 वाजेच्या सुमारामध्ये हा जो मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आणि त्या मेळाव्याची तयारी आपण जय्यत अशी पाहतोय। या ठिकाणी तब्बल 500हून अधिक पोलीस बंदोबस्त पोलीस फौजफाटा या ठिकाणी आता सध्या तैनात करण्यात आले आहे, ज्यामध्ये 350हून अधिक पोलीस कर्मचारी आहेत, 60 पोलीस अधिकारी आहेत, तर 4 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी या संपूर्ण कार्यक्रम स्थळाची बंदोबस्ताची धुरा सांभाळत आहेत। आणि या ठिकाणी एकूण जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीची इथे व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेच्या नुसार या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं ओबीसी समाजाचे कार्यकर्ते येतील असा निर्धार या ठिकाणी संपूर्ण आयोजकांकडून व्यक्त केला जातोय। माझ्यासोबत या ठिकाणी या निर्धार मेळाव्याचे जे अध्यक्ष आहेत दशरथ पाटील आहेत। नक्की सांगा दशरथ पाटील साहेब, कशा पद्धतीनं आपल्याला वाटतं हा मेळावा यशस्वी होणार आहे? मेळावा मला असं वाटतं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रचार झालेला आहे। लोक स्वतःहून स्फूर्त बाहेर पडणार आहेत। लोकांना अन्याय काय आहे हे माहिती झाली। प्रारंभी असं होतं की आगरी आणि कोळी ह्या समाजाला विशेषतः आरक्षणाचं काही महत्त्व समजलं नव्हतं। आता त्यांना जाणीव झाली की या ठिकाणी शैक्षणिक नुकसान काय होणार आहे, तुमचं शैक्षणिक शिष्यवृत्तीमध्ये काय होणार आहे, नोकऱ्यांमध्ये, पदोन्नतीमध्ये आणि विशेषतः राजकारणामध्ये तुमचं काय नुकसान होणार ह्याची जाणीव करून दिली। आणि जाणीव करून दिल्यानंतर हा समाज आता पेटून उठलेला आहे। मला असं वाटतं की आता हे स्वतःहूनच सगळे लोक बाहेर पडतील असा मला विश्वास वाटतो। एकूणच ज्या पद्धतीने काल वर्ध्याचा मेळावा कुठेतरी कमी ज्या ठिकाणी कार्यकर्ते आल्यामुळे अयशस्वी ठरल्याचं बोललं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या या मेळाव्यासाठी जे छगन भुजबळ आहेत ते येणार आहेत का, त्यासोबतच इतर जे मंत्री, इतर जे तुमचे नेते आहेत ओबीसी समाजातील ते सर्व उपस्थित राहणार आहेत? होय, 100% उपस्थित राहणार आहेत, माझा विश्वास आहे। या ज्या नेत्यांना आम्ही निमंत्रित केले ते सगळे नेते उपस्थित राहणार, मला विश्वास आहे। आणि मला असं वाटतं की कोण कोण असणार आहे? छगन बघा, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असणार आहे, छगन भुजबळ साहेब असणार आहे, अण्णा शेंडगे असणार आहे, बबन तायवाडे असणार आहे, वडेट्टीवारचा अजून निश्चित नसतं जरी त्याला निमंत्रण दिलेलं आहे। पण ही सगळी मंडळी म्हणजे या ठिकाणी विश्वनाथ पाटील असणार आहे कुणबी समाजाच्या। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वांगीण एकंदरीत सर्व समाजाला समावेशक असंच प्रतिनिधी दिल्यामुळे सर्व समाज स्वतःहून उपस्थित राहणार असं मला विश्वास वाटतोय। एकूणच जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी समाजामध्ये ओबीसी असल्याबद्दलची जी जाणीव यापूर्वी फार कमी प्रमाणात होती अशी स्वतः आयोजकांना सुद्धा खंत आहे। आणि त्यामुळे आता कुठेतरी ओबीसी समाज या इथला आगरी कोळी समाज असेल, कुणबी समाज असेल, या ओबीसी असल्याबाबतची त्यांच्यामध्ये एक जागरूकता आलेली आहे आणि त्यामुळेच ते या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त केला जातोय। भिवंडीहून संजय भोई, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।